आजपासून आळंदीमध्ये अनधिकृत वारकरी संस्थांवरती प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे। या अनधिकृत संस्थांवरती 48 तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले होते। वारकरी संस्थांमधील बाललैंगिक शोषणाची प्रकरणं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात येते। या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी स्वतः जाऊन आढावा घेतला होता। बाललैंगिक शोषणाचे प्रकरण हे समोर आल्यानंतर आता अनधिकृत संस्थांचे धाबे चांगलेच दणाणलेत। एक माहिती या संदर्भातली घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, एकीकडे आता 48 तासातच कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आणि सुरुवात होतीये कारवाईला। नाही, त्याच्यानंतर मग एक 20 समितीची स्थापना करण्यात आली। अध्यक्ष, 2 सदस्य अशा 3 सदस्याच्या एकूण 20 समित्या आहेत। याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी वगैरे। तर अशा 20 समिती ही आज आणि उद्या असे 2 दिवस ह्या वारकरी संप्रदायाच्या शिक्षण देणाऱ्या संस्थांची तपासणी करतील आणि उद्या संध्याकाळी अहवाल देतील। मुख्य आणि धक्कादायक बाब अशी आहे की ह्या संस्था अनधिकृत आहेत इथपर्यंत पण ठीक आहे, परंतु त्या संस्थेमध्ये मुलं आणि मुलींचं लैंगिक शोषण केलं जात आहे अशा पद्धतीच्या असंख्य तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या। त्याची पडताळणी केल्यानंतर मग या चौकशीला सुरुवात झाली। आता आळंदी परिसरामध्ये साधारणपणे 175 वारकरी संस्था आहेत। त्याच्यामध्ये आळंदीमध्ये 115, दिघीमध्ये 60 आहेत आणि या संस्थेमध्ये मिळून 5000 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात। तर 158 संस्थांमध्ये मुलं आहेत आणि केवळ मुली असणाऱ्या संस्था या 4 आहेत आणि मुलांनी मुली एकत्रित शिक्षण घेणाऱ्या 13 संस्था आहेत। तर ह्या सगळ्या संस्थांची पडताळणी करून याच्यामध्ये जे काही चुकीचे प्रकार सुरू आहेत त्याबद्दल ही चौकशी होईल आणि उद्या तो अहवाल येईल आणि अहवाल आल्यानंतर खरोखर कळेल की याच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे। ज्या तक्रारी आल्या त्याच्यात किती तथ्य आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये एखाद्या संस्थांसंदर्भातली ही एवढी सामूहिक चौकशी ही मात्र पहिल्यांदा होते। अगदी अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल। मात्र ही चौकशी होऊन ज्या पद्धतीने कारवाई केली जाते ती मात्र अत्यंत महत्त्वाची आहे। येत्या काळात अशा संस्थांना चाप बसण्यास त्यामुळे मदत होईल, असं पाऊल उचलण्यास कोणी धजावणार नाही। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।